कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षय काय बोलतेस तू? तू जे ऐकलंस तेच बोलते मी. अगं, पण माणूस म्हणून तुझा नवरा मला नाही आवडलाय. अरे असं एका भेटीत तू त्यांच्याबद्दल काहीही मत का करून घेतोयस? अक्ष कसं आहे ना, माणसाचा स्वभाव कळायला त्याला 10 वेळा भेटायची गरज नसते. एका भेटीत सुद्धा त्याचा स्वभाव कळतो. आणि फ्रँकली मला त्यांचा स्वभावच नाही आवडलाय. पण तो स्वभावाने खूप चांगला आहे. तेच तर याला पटत नाहीये ते. आपण एखाद्याचा स्वभाव चांगला आहे असं 10 वेळा सांगायला लागतं ना, तिथेच सगळी गोष्ट आली. हा, आणि मी कोणाला पहिल्यांदा भेटलो असतो ना, तर इंग्लिश गाडी, गावठी गाडी असे टोमणे अजिबात मारले नसते. आणि ते गाडीचं सोड ग, तुझ्याशी कसं बोलत होता तो? एवढ्या उन्हात तू त्याला भेटायला आलीस आणि तुझ्या तोंडावर तो निघून गेला. असा राग आला होता ना मला. ते आता पुढल्या वेळी मला भेटला ना की मी त्याला सांगणार आहे, ही अशी पद्धत नाहीये तुझ्याशी वागायची. हे बघ मदन, तू यामध्ये नको पडूस. योग्य वेळ आली की मी अधिपतींना भेटणार आहे आणि मी सगळं सॉर्ट करणार आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे वहिनी, जे काय करायचं ते लवकर करा. बास झालं आता. अहो वहिनी, मलाही बासच झालंय हे. तुमच्यात ना जे काही वाद असतील ते असतील, आय डोंट केअर. पण ते वाद मिटवण्याचे प्रयत्न त्याच्याकडून काहीच दिसत नाहीयेत. असं नाहीये मदन, असं अजिबात नाहीये. मला माहितीये ना, मी ओळखते माझ्या नवऱ्याला. आता जरा सगळ्या गोष्टींचा गुंता झालाय, त्यामुळे आमच्यात बोलणं होत नाहीये, पण होईल. आमच्यात लवकरच बोलणं होईल. वहिनी, मला वाटतं तुम्ही दोघांनी आता चिडचिड करू नका. तुम्ही घरी जा, आराम करा आणि शांत डोक्याने विचार करा. आणि काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. हो, मी सांगते. चला. चला निघू. नाही, तू जा, मी रिक्षाने येते. अक्ष काय चाललंय हे तुझं? अरे नाही, खरंच मी रिक्षाने येते. आणि बाय द वे थँक्यू, तू इथपर्यंत मला सोडायला आलास. तू आता एकटी जाणार आहेस का? चल ना, सोडतो ना तुला घरी. अरे नाही, खरंच नको, मी जाईन रिक्षाने. अक्ष, सिटीच्या बाहेर ही फॅक्टरी, आता कुठे मिळणार आहे रिक्षा तुला? आणि तो काही बोलला म्हणून येत नाहीयेस का माझ्या बरोबर? अरे त्याचा काय संबंध? हे बघ, अधिपती जे काही बोलले ते सगळं रागाच्या भरात बोलले. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि कुठल्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो. हे सगळं ना फक्त तुला कळतंय, त्याला काही कळतच नाहीये. अर्थातच कळत आहे. असं का म्हणतोस तू? त्यांनाही सगळं सॉर्टच करायचंय. मला माहितीये ना, माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मधून. एनिवे, निघूया. वहिनी, आता तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि भाऊजींना भेटत राहा आणि लवकरात लवकर हा विषय संपवा वहिनी. तसंच करेन मी. आणखी एक गोष्ट, अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. ऑफकोर्स, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का वहिनी? मला माहिती आहे. आणि थँक्यू, खरंच तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. आई, ताई कुठे आहे ग? नाही म्हणजे सकाळपासून दिसली नाही म्हणून विचारलं तुला. आणि तसं या शाळेला सुट्टी पण आहे, मग गेली कुठे? शिवानीकडे गेलीये ग. शिवानी? का? ते काम असेल ना तिचं. अगं आई, ती दिवसभर बाहेर आहे. असं कुठलं काम आहे एवढं? मी कधीपासून तिला फोन लावायचा प्रयत्न करते, फोन उचलतच नाहीये ती. अगं असेल काहीतरी काम. आणि तू कशाला फोन केलास ग तिला? हा, आई असं कुठलं काम आहे? ती ना असं दिवसभर लोकांची कामं करत फिरते आणि मग चक्कर वगैरे येते तिला. एक काम कर, तू तिला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि बोलाव घरी. एवढं कसलं काम आहे बघ ना. तुला पण सांगितलं नाहीये तिने काही, हो ना? नाही बाई, मला काही सांगितलं नाही. पण मला असं वाटतं की जावाई बापूंबद्दल किंवा हा ते तक्रार केली ना त्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल. हो का? बर बर. पण मला सांग, त्या शिवानीचा आणि या तक्रारीचा काय संबंध आहे? ग मैत्रीण आहे ना ती तिची, तिला काळजी वाटली असेल म्हणून बोलवलं असणार आहे ना. अच्छा, मग तिला दुसऱ्यांची खूप काळजी आहे. आणि आपलं काय? आपण सुद्धा काळजीपोटी तिच्यासाठी एवढं सगळं केलंय ना. तरी तिने काय केलं? तक्रार मागेच घेतली ना. इरा, अगं कशाला तो तक्रारीचा विषय काढतेस? बाबा, कारण मला खूप त्रास होतोय. हे बघ, झालंय, संपलंय सगळं.
आणि तूच म्हणाली होतीस ना की त्या सूर्यवंशांचं नाव या घरात अजिबात काढायचं नाही. हो बरोबर आहे तुमचं, पण काय आहे की काही घडायच्या आधीच सगळा विषय संपला, ह्याचं वाईट वाटतंय जरा. इरा, आधीच अक्षरा खूप टेन्शन मध्ये आहे. तिचं टेन्शन वाढेल असं अजून आपण नको ग वागायला. आणि एवढी काळजी वाटते ना तुला, तूच फोन लावून बघ कुठपर्यंत आलीये बघ. अरे ते बघ, अक्षु आलीच घरी. हा आली का? ये ये ये. अरे मदन, तू पण आलायस? या बसा बसा बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. ताई काय झालंय? तुझा चेहरा असा पडला काय? तुला परत चक्कर वगैरे आली का? हा घ्या पाणी. काय झालं अक्षरा? काही नाही. ताई काही नाही कसं काय? तू काहीतरी वेगळं सांगतेस आणि तुझा चेहरा काहीतरी वेगळा सांगतोय. काय झालंय नक्की सांग. काय एवढी अपसेट दिसतीयस? अधिपतींमुळे अपसेट आहे ती. ती तर आधीपासूनच त्यांच्यामुळे अपसेट आहे. आज नवीन काय झालंय? त्यांना भेटली ना ती आज. पटली का तुमची खात्री? अधिपती आम्ही ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही, पण ह्यो व्हिडिओ बघितला आणि आम्हाला खात्री पटली की लोक जे काय बोलतात का नाही ते खरंच आहे. आता बघा, तुम्हाला भेटायला सुद्धा त्याला बरोबर घेऊन आल्या नाही का? आता जर त्यांना भांडण मिटवायचं होतं तर एकटीनं जायचं ना. हा, त्याला कशाला बरोबर घेऊन यायचं? बरं दिसतंय का ते असं? आज 4 लोक बोलतात, उद्या अख्खं कोल्हापूर बोलल. तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. एका लग्न झालेल्या बाईनं असं एका मित्राबरोबर दिवसभर फिरणं, ह्याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? आम्ही सांगतो तुम्हाला. त्याचा अर्थ असा होतो की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय. आमचा शेवटचा घाव बरोबर लागलाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.